मित्र हो, आता आपण बघूया व्यवसाय साखळीतील जीएसटी म्हणजेच जीएसटी इन ट्रेंडिंग चेन। आता व्यवसाय म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण एखादा व्यवसाय करतो, एखाद्या गोष्टीचं उत्पादन करतो, मग ती वस्तू आपण पुढे विकतो, बरोबर। मित्र हो, कधीही असं होत नाही की एखादी वस्तू उत्पादकाने तयार केली आणि डायरेक्टली ती ग्राहकाला विकली गेली। इथं मध्ये काय होतं तर घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी किंवा वितरक असे बरेचसे घटक काय येतात सांगा मध्ये मध्ये येतात। म्हणजे जर एखादी वस्तू जर विकायची असेल तर ती बघा सर्वप्रथम उत्पादक त्याचं उत्पादन करतो, ती वस्तू घाऊक व्यापारी किंवा वितरकांच्यापर्यंत पोहोचते, त्याच्यानंतर ती वस्तू किरकोळ व्यापाऱ्यांच्याकडे जाते आणि तिथून पुढे मग ती ग्राहकापर्यंत पोहोचते। म्हणजे एखादी वस्तू उत्पादकापासून ग्राहकापर्यंत जाण्याच्याच चेनला किंवा साखळीला काय म्हणतात, व्यवसाय साखळी म्हणतात। आता व्यवसाय साखळीमध्ये जीएसटी वेगळ्या वेगळ्या प्रकारे आकारतात, ते आता आपण एका उदाहरणानं बघूया। बघा, एक घड्याळ आहे, तर ते घड्याळ काय केलंय, उत्पादकानं घाऊक व्यापाऱ्यास 200 रुपयांना विकलं नफ्यासह। ओके, त्याचा नफा जो काय असेल तो नफा घेऊन 200 रुपयांना विकलं। घाऊक व्यापाऱ्यानं काय केलं, तेच घड्याळ दुसऱ्या किरकोळ व्यापाऱ्याला 300 रुपयांना विकलं आणि तेच घड्याळ किरकोळ व्यापाऱ्यानं ग्राहकास 400 रुपयांना विकलं। तर बघा, जीएसटीचा दर जर घड्याळावरती 12% असेल तर तो कसा नेमका वजा केला जातो किंवा तशी वजावट कशी होते ते आता आपल्याला ओघ तक्त्यावरून कळेल। बघा जरा, तुम्हाला इथे एक आकृतीसारखा ओघ तक्ता दिसतोय, तिथं बघा उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक आणि वरती सीजीएसटी, एसजीएसटी असं बरंचसं काय काय लिहिलेलं दिसतंय, बरोबर। आता याच्यावरती कर बीजकांचा अभ्यास आपण करूया। बघा, कर बीजक क्रमांक 1, आता कर बीजक क्रमांक 1 हे कोणासाठी असणार तर उत्पादकासाठी। बघा, घड्याळाची किंमत किती होती, 200 रुपये। त्याच्यानंतर त्याच्यावरती घड्याळाचा जो जीएसटी होता 6% प्रमाणे, तर तो किती लागणार, 200चा सीजीएसटी 12 आणि 200चा एसजीएसटी 12 असं मिळून घड्याळाची किंमत किती झाली आता 224, बरोबर। म्हणजे कंपनीसाठी घड्याळाची किंमत किती झाली 224, परंतु हा जो वरचा 24 रुपये आहेत हा कर कुणाला द्यावा लागतो, गव्हर्नमेंटला द्यावा लागतो। आता जे दुसरं बीजक आहे कर बीजक, तर हे कुणासाठी आहे बघा, तर हे घाऊक व्यापारी किंवा वितरकासाठीच आहे। बघा, कंपनीनं ते घड्याळ 200चं कितीला विकलं, 300चं, मिळालेला नफा तुम्हाला कळाला। आता याच्या पुढं 300 रुपयाचं जे घड्याळ आहे तर याच्यावरती पुन्हा गव्हर्नमेंट काय करतं, 6% जीएसटी घेतं, परत एसजीएसटी 6% घेतं, म्हणजे एकूण किती घेणार 18 36 रुपये। म्हणजे हा जो 36 रुपये कर आहे तो गव्हर्नमेंटला द्यावाच लागतो। परंतु आता घड्याळ बघा, मुळात किंमत 200, त्यामुळे आकारणी करताना पुन्हा किती केली 300 रुपयाची, म्हणजे काय तर थोडंसं एक्स्ट्रा खर्च केला ना। मग ज्यावेळी घाऊक व्यापाऱ्याकडे किंवा वितरकाकडे ती वस्तू येते तर वितरक त्याच्यावरती अजून काय काय पॅकिंग वगैरे चांगलं करून ते दुसऱ्या वितरकाकडे म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याकडे पाठवतो, त्यावेळी तो आपला फायदा बघतो। म्हणून घड्याळाची किंमत जर जीएसटी पकडून बघितली तर किती होणार 336 रुपये, परंतु वर्षे 36 रुपये काय होणार सांगा, ते गव्हर्नमेंटला जाणार आणि जो 100 आहे 100 वजा 36 हा फायदा कोणाला होणार, घाऊक व्यापाऱ्याला, बरोबर। आता बघा, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे घड्याळ कितीला गेले 400 रुपये आणि 400 पासून ते किरकोळ व्यापाऱ्याकडून ते कुठे येणार आहे, ग्राहकांना। इथं काय होतं बघा, तर 400चे पुन्हा 6%, 24 असा काय लागतो जीएसटी लागतो आणि एकूण किती जीएसटी लागला 48 रुपये, किती 48 रुपये। आणि 400 अधिक 48 प्रमाणे ते 448 रुपयाला घड्याळ कुणाला मिळालं सांगा, ग्राहकाला मिळालं। इथं जो वरचं 48 रुपये आहे ते काय करावं लागतं सांगा, हा गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणूनच द्यावं लागतं, हे इथं लक्षात घ्या। मग मित्र हो, इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते काय बघा, तर इथं ज्यावेळी घड्याळ बघा उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचलं तेव्हा जे वरचे 48 रुपये कर आहेत ते आपण कसे दिले, अप्रत्यक्षपणेच दिले। बघा, तुम्हाला वरती एक तक्ता दिसतोय बघा, तर उत्पादकाने एकूण 24 रुपये कर भरला, घाऊक व्यापाऱ्यानं बघा 18 वजा 12 म्हणजे एकूण किती 6 असे किती टोटल 12 रुपये कर भरला, किरकोळ व्यापाऱ्यानं पुन्हा 24 वजा 18 म्हणजे 6 आणि 6 असा कर भरला आणि जर सगळ्याची बेरीज केली तर एकूण 48 रुपये जो कर आहे तो गव्हर्नमेंटला द्यावा लागतो, बरोबर। तर हा कर अप्रत्यक्षरित्याच कोण देतं सांगा, ग्राहक देतो, लक्षात येतं। म्हणून जीएसटीला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्षरित्या कर असं म्हटलं जातं। आता मित्र बघूया, खरेदीच्या वेळी कराची वजावट म्हणजेच ITC कशी काढली जाते, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट्सची निविष्ट जमा कशी करतात ते बघूया, कराची जमा रक्कम कशी होते ते। बघा, वस्तूचे उत्पादन केल्यापासून ती वापरणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक व्यवहारात जीएसटी आकारला जातो।
मग वस्तू विकताना व्यापाऱ्याने जो गोळा केलेला कर आहे बघा, वस्तू विकताना व्यापारी जो कर गोळा करतो त्याला काय म्हणतात, आउटपुट टॅक्स. आणि तीच वस्तू ज्यावेळी व्यापारी खरेदी करतो त्यावेळेचा कर म्हणजे इनपुट टॅक्स. बरोबर. आता त्यानं गोळा केलेल्या करातून ज्यावेळी काय केलं जातं, जो इनपुट टॅक्स असतो तो ज्यावेळी आउटपुट टॅक्समधून वजा करतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, देय जीएसटी म्हणजे देणारा जीएसटी. थोडक्यात काय तर शासनाकडे कराचा भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी त्यानं खरेदीच्या वेळी दिलेला कर आणि विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर यांच्यामधून वजा झालेला जो कर असतो तोच कर भरतो. म्हणजेच ग्राहक ज्यावेळी कर बीज क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं की 18,18,36 तर तो 36 रुपये कर देणार नाहीत. कर देताना किती देणार सांगा, फक्त 12 रुपयेच कर देणार. लक्षात येते, कारण का ते 36 वजा 24 त्याचं उत्तर किती येतं 12, म्हणजे देयक जीएसटी किती राहील सांगा, फक्त 12 रुपये राहील. त्याचप्रमाणे किरकोळ व्यापाराला देखील जो देयक जीएसटी असेल तो किती राहील सांगा, 12 रुपये राहील. लक्षात आलं का. बघा इथं आपण काय पाहिलं तर जीएसटी हा व्यवसाय साखळीमध्ये कसा आकारला जातो ते. याच्यामध्ये मित्र आपल्याला 2 कन्सेप्ट किंवा 2 संज्ञा बघायला लागतील. तर त्या म्हणजे बघा, तुम्हाला कर बीजकाच्या खालती B2B, B2B आणि B2C असं दिसतंय. तर हे नेमकं काय आहे बघा, तर ज्यावेळी 2 व्यापारी असतात त्यांच्यामध्ये व्यवहार होतो तेव्हा त्याला म्हणतात बिझनेस टू बिझनेस. थोडक्यात काय, व्यापारी टू व्यापारी म्हणजे बिझनेस टू बिझनेस. नंतर पुन्हा दुसऱ्या व्यापाऱ्याकडून बघा, दुसऱ्या घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत तिथं पोहोचतंय तेव्हा पण बिझनेस टू बिझनेस. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही बघता की किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक म्हणजे कन्झ्युमरकडे ज्यावेळी वस्तू विकली जाते तेव्हा त्या अंतिम साखळीला काय म्हणतात, B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. आलं लक्षात.